श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 10वा। श्री गणेशाय नमः। ओम दत्त परब्रह्माय स्वाहा। श्री समर्थ सप्तशती ग्रंथ। समर्थ इच्छे निर्माण होत, त्याचा तोची करीत अक्षर परब्रह्म तो असे। मी येथे निमित्त ही त्यांची लीला असत। हा ग्रंथ नव्हे अमृत भरोनिया वाढले। ही दत्ताची वाङ्मय मूर्ती प्रगटली असे येत प्रती। अजानुबाहू दत्तमूर्ती राहे व्यापुनी ग्रंथाते। श्रवण पठने परमार्थ लाभे भक्तांचे निश्चित। साधका आत्मज्ञान प्राप्त समर्थ कृपे होतसे। समर्था या कलियुगात तुझी एक महासमर्थ। दिव्य अनुभव भक्तांप्रत मिळावे तुझ्या करुणेने। ओम श्री स्वामी समर्थ। जे सप्तशती वाचित सारथी होऊनी तयाप्रत। निजात्म सुख तू दावावे। तू आदि अंतररहित परब्रह्म तू साक्षात। अवधूत निरंजन दत्त विविध रूपे राहसी तू। हे विश्व तव स्वरूप तू ब्रह्मांडाच्या अतीत। अजानुबाहू समर्थ दत्तात्रेय गुरुवर्या। या ग्रंथाच्या अक्षरात परब्रह्म श्री स्वामी समर्थ व्यापोनी राहो प्रार्थित। श्री दत्त परब्रह्मासी पठने पुरवावे मनोरथ। प्रगती व्हावी अध्यात्मात कुंडलिनी व्हावी जागृत। केवळ पठने ग्रंथाच्या जे योग साधना करीत सोहम ध्याने आहारतीत। त्या सर्व मार्ग प्राप्त व्हावा ग्रंथ पठनाने। हा ग्रंथ नव्हे सद्गुरु ऐसी व्हावी ख्याती थोरू। स्वामी समर्थ कृपा सागरू वरदान देती ग्रंथाते। परब्रह्म प्रकाश मार्ग तो हा सप्तशती ग्रंथ। पठने मार्ग मिळत सद्भक्तांसी निश्चय। परब्रह्म स्वामी समर्थ ग्रंथासी वरदान देत। हा ग्रंथ नव्हे मी साक्षात ऐसे माना भाविक हो। केवळ लोकोद्धारार्थ समर्थ ग्रंथ लिहवीत। परमार्थी प्रगती होत ग्रंथ पठने निश्चय। नित्य करावे ग्रंथ पठन तैसेसी करावे सोहम ध्यान। आणि मानस पूजन नित्य करावे समर्थांचे। तयाचा प्रपंच परमार्थ मी स्वये सिद्ध करीत। ऐसे ग्रंथ महात्म्य स्वये समर्थ सांगत असे। ऐसे ऐकुनी वचन दत्त संतोष पावून। म्हणे मज अपेक्षेहून बहुत दिदले ईश्वरा। असो स्वामी समर्थ तया पज्ञापुरात अनेक लीला करीत चराचरी राहून या। गिरणाराहून येती सिद्ध हिमालयातून योगी येत। म्हणती स्वामी राहत हिमालया माझारी। कोणी म्हणती गिरणारी समर्थ राहती तेथवरी। ऐसे लोक नानापरी बोलती राहती सर्वदा। एकाच वेळी रूपे अनंत घेऊनी स्वामी फिरत। भक्ता सर्वत्र भेटत सर्वात्मक ते श्री स्वामी। कधी काशी तर प्रकटत रामेश्वरा ही सांगत। अबू गिरणारी ही राहत एकाच वेळी श्री स्वामी। सहस्त्र रूपे धरून करीती लोकांचे कल्याण। श्री स्वामी समर्थ भगवान करुणा सागर जगताचे। कधी गुप्त कधी प्रकट कधी आकाशवाणी बोलत। अधिक मंगल पठान विशत फिरे दत्त महास्वामी। आजही सदेह रूपात स्वामी राहती फिरत। या विश्वाचे ते विश्वनाथ चिंता करीती विश्वाची। ऐसा स्वामी समर्थ चराचरी भरूनी राहत। परी काही स्थाने असत सिद्धपीठ त्या देवाची। नृसिंह सवाडी गाणगापूर तैसेची ते औदुंबर। अक्कलकोट अबू गिरनार सिद्धपीठे असती ते। ऐसी काही स्थाने असत परी भक्त हृदयी राहत। निर्मल मनेस आठवीत समर्थ जवळी राहतसे। म्हणून सद्भक्तांनी चिंता वाहावी गुरुचरणी। मानस पूजा करुणी स्मरण करावे दत्तांचे। ते राम ते कृष्ण दत्त दिगंबर नारायण ते साक्षात परब्रह्म। ऐसे स्वरूप समर्थांचे सर्व रूपे त्यांची असत। काली दुर्गाही तेची असत। मनी होऊनी निश्चिंत भजावे स्वामी समर्थांना। नित्य करावे पूजन सोहम मंत्रे करावे ध्यान। हेची उत्तम साधन मोक्ष मार्गाते पावया। एक प्रहर ध्यान करीत 12 वर्षात होई सिद्ध।
ऐसे स्वामी समर्थ स्वये मजे सांगितले. श्री स्वामी समर्थ विश्वावरी कृपा करीत, मार्ग परमार्थ दावित, लोकोद्धारा कारणी. एक भक्त दर्शनात दुरोनी येई चालत, पाहुनी या स्वामी प्रत अति विस्मित होतसे. म्हणे हिमालयात स्वामी मजला दर्शन देत, ऐसे ऐकुनी एकटक पाहत राहे स्वामींना. त्यासी समाधी लागत, तटस्थ होऊनी तो जात. वैकुंठ दर्शन होत, समाधीत तया लागी. जागृत होऊनी भक्त सर्व लोकांशी सांगत, अहो तया वैकुंठात पाहिले मी स्वामींना. दिव्य महाशून्यात निळे भोर आकाश असत, असंख्य देव देवता दिसत, वेष्टोनिया स्वामींना. दिव्य सिंहासन असत, रत्ने जडली असंख्यात, लक्ष्मी पायाशी बैसत, ऐसा महिमा स्वामींचा. गरुड आणि हनुमंत, गणपती आणि अनेक सिद्ध, स्वामी चरणा ते सेवित, ऐसा महिमा स्वामींचा. आणि मादी अष्टसिद्धी चौरी घेऊन या हाती, सेवा स्वामींची करीती, ऐसा महिमा स्वामींचा. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान समाधी आणि योगज्ञान, कायाकल्पाचेही ज्ञान समर्थ कृपे मिळत असे. नाना विद्या नाना कला समर्थ चरणी राहिला, म्हणून त्यांच्या सेवकाला उणे पडेना काहीही. कल्पवृक्ष कामधेनू चिंतामणी, लक्ष्मी जेते भरे पाणी, सर्व देव हात जोडून चरणी तिष्ठती सर्वदा. ऐसे ब्राह्मण सांगत परमानंदे नमन करीत, ऐसा स्वामी समर्थ अक्कलकोटी राहिला. स्वामी लीला सहचर भाग्य त्यांचे अपार, स्वयनयने पहिला परमेश्वर सांगती ते राहिले. चोळाप्पा स्वामींचा महाभक्त, अनेक लीला त्यासी दावित, त्याचे साठीच येत अक्कलकोटात श्री स्वामी. राहती त्यांचे घरात त्यांच्या मुलांसवे निजत, ऐसा भक्त भाग्यवंत घरी ठेविले ईश्वरा. स्वामी सूत श्रेष्ठ भक्त स्वामींचे एकात्म पावत, स्वामी पताका नेत दर्या पार विदेशांसी. सुंदराबाई सेवक स्वामींची ठेवी मुठीत, ती निजा म्हणता स्वामी निजत, ऐसा धाकतीचा. बाळप्पा प्रेमळ भक्त राही सदैव जप करीत, श्री स्वामी समर्थ मंत्र त्याने निर्मिला. सदानंद साधू असत, हुक्का देती समर्थाप्रत, चरण संवाहन करीत, सारी रात्र राहतसे. कानफाट्या नाथ श्री स्वामींची सेवा करीत, चिंतोपंत टोळ असत, लीला सहचर स्वामींची. भुजंगा चपरासी असत, श्रीपाद भट्ट पूजा करीत, अक्कलकोटचे राजा असत, लीला सहचर स्वामींचे. गवे स्वामी आणिक स्वामींचे सांगती असत, अवधूत बुवा असत, सेवा करीती स्वामींची. शेषचार्य अग्निहोत्री स्वामींची तपकीर देती, असे बहुसात्विक मूर्ती, लीला सहचर स्वामींची. स्वामी बहुमानित हास्य विनोदही करीत, शेषाचार्य प्रिय असत स्वामी समर्थांसी. जव स्वामी कोपत राजाही पुढे जाऊ न शकत, परिशेषाचार्य जात चरण धरिती स्वामींचे. नरसप्पा सुतार तोही एक लीला सहचर, त्यांचे घरी वारंवार जाऊनी राहती श्री स्वामी. कलौ श्रीपाद श्री वल्लभ तेची एक स्वामी समर्थ, कर्दळी वनातून निघत समर्थ स्वामी सद्गुरु. तेथून जाती हिमालयात गंगा किनारी फिरत, बद्री केदार पाहत समर्थ स्वामी सद्गुरु. कोणी पुसता म्हणत मी असे श्री दत्त, नुसिया भान नाम असत, ऐसे सांगती तया लागी. कधी म्हणती दत्तनगर मूळ पुरुष वड्याचे झाड, आकाशात पतित तोय, ऐसे म्हणती कधी कधी. ऐसा स्वामी समर्थ सदेह परब्रह्म दत्त, अक्कलकोटी राहत भक्तोदारा कारणे. त्यांच्या लीला अनंत, कथा त्यांच्या अनंत, चमत्कार त्यांचे अनंत, कोणी कैसे वर्णावे. समर्थ सप्तशती ग्रंथ दावी लीला संकेत, दत्तावधूत आपुले चित्त, समर्थ चरणी वाहतसे. स्वस्ती समर्थ सप्तशती श्री स्वामींची वाङ्मय मूर्ती, अक्षर रूपे त्रैमूर्ती, साकार येथे होतसे. समर्थ सप्तशती ग्रंथ येथे पहा पूर्ण होत, भाविकांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. श्री स्वामी समर्थ.